शिवछत्रपतींचा वारसा लाभलेल्या कर्तबगार घराण्यातील क्रांतीवीर चिमासाहेब महाराज यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात कोल्हापूरचं नेतृत्व केलंय। 11 वर्ष इंग्रजांच्या कैदेत राहूनही त्यांनी इंग्रजांची माफी मागितली नाही। अशा क्रांतीवीर चिमासाहेब महाराजांची आज जयंती। या निमित्त हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि कोल्हापूर बार असोसिएशनच्या वतीनं क्रांतीवीर चिमासाहेब महाराजांना अभिवादन करण्यात आलं। 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीतून सशस्त्र लढा सुरू होता। छत्रपती घराण्यातील चिमासाहेब महाराजांच्या नेतृत्वाखाली फिरंगोजी शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी क्रांतिकारी कार्य तीव्र करून इंग्रजांच्या जुलमी सत्तेला सुरुंग लावण्याचं काम केलंय। त्या क्रांती लढ्याचे मार्गदर्शक चिमासाहेब महाराजांची आज 187वी जयंती। या निमित्त हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं CPR चौकातील चिमासाहेब महाराजांच्या पुतळ्याला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VR पाटील आणि उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट अभिजित अडगुळे, ॲडव्होकेट केतकी पाटील, ॲडव्होकेट मनोहर पाटील, ॲडव्होकेट सूरज भोसले यांच्या हस्ते पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। यावेळी हुतात्मा सामाजिक संस्थेचे किसनराव कल्याणकर, मुसाभाई शेख, डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत, प्रशांत डकरे, धनाजी घोरपडे, अविनाश पोवार यांच्यासह बार आणि हुतात्मा क्रांती संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते।